नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या लिटिल ब्लॉसम शाळेच्या आवारात पहिलीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलाला कारनं धडक दिली आहे। कारच्या धडकेत विद्यार्थी जखमी झाला असून त्याला 4 टाके पडलेत आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। शाळा सुटण्याच्या वेळी ही घटना घडली आहे। शिक्षक चालक यश कदमसह शाळा व्यवस्थापनावरती संशयित म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाळेने चुकीची माहिती दिल्याचा तक्रारदाराचा आरोप असून सीसीटीव्ही फुटेज न दाखवणं आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही तक्रारदाराने केलेला आहे। रोजी आहे ना त्याच्यावर शाळेत ऍक्सिडेंट झालेला आहे। यश कदम सरांनी ना त्यांना निष्काळजीपणामुळे ना त्यांच्या गाडीने त्याला समोर उडवलेलं आहे आणि पळून गेलेला आहे शाळेतून। आम्हाला आहे ना दवाखान्यात माहिती मिळाली तर त्यावेळेस आम्ही गेलो तर प्रिन्सिपलने काहीतरी चुकीची माहिती भेटली आमच्यापर्यंत आणि शाळेच्या मॅनेजमेंटने कोणतीही प्रकारचे आम्हाला सहकार्य केलं नाही का, मुलाला येऊन घरी बघितलं नाही का काय झालेलं आहे त्याचं। असा प्रकार परत दुसऱ्या कोणा मुलासोबत होऊ नये म्हणून मी माझ्या एक पालकाच्या कर्तव्यानुसार मी त्या गुन्हा दाखल केलेला आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।